मुख्यमंत्री फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांची वांद्र्यातील सोफिटेल हॉटेलमध्ये भेट झाल्याची माहिती। दोनही नेते वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी एकाच हॉटेलमध्ये। शरद पवार यांच्यासोबत जाण्यासाठी अजित पवार यांच्या पक्षातील आमदारांमध्ये चर्चा। दोनही पक्ष एकत्र आल्यास आगामी निवडणुकीमध्ये फायदा होण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याच्या दौऱ्यावर। पुण्यात विविध विकास कामांची पाहणी करणार। महापालिका निवडणुकीआधी दादांकडून दौऱ्यांचा सपाटा। उद्धव ठाकरेंच्या वादळी मुलाखतीचा दुसरा भाग थोड्याच वेळात पुढारी न्यूजवर पाहता येणार। पहिल्या भागात महाविकास आघाडीचे टोचले कान, महायुतीवर हल्लाबोल, तर राज ठाकरेंवरही केलं भाष्य। उद्यापासून संसदेचं पावसाळी अधिवेशन। आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडणार। अनेक मुद्द्यांवरून अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता। आमदार अनिल परब यांनी केलेल्या आरोपांना रामदास कदम यांचं प्रत्युत्तर। मला बदनाम करण्यासाठी विरोधकांचे आरोप। विधिमंडळात परब यांच्याकडून दिशाभूल। परब यांच्या विरोधात कोर्टामध्ये जाणार, कदम यांचा इशारा। वकील गुणरत्न सदावर्तेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल। राज ठाकरेंची फक्त स्टंटबाजी सुरू। राज ठाकरेंची विधानं असंवैधानिक, सदावर्ते यांची टीका। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका। भाषा वाद प्रकरणी राज ठाकरे यांच्या विरोधात FIR दाखल करण्याची मागणी। वकील घनश्याम यांच्याकडून ही याचिका दाखल। धाराशिवमध्ये मराठा समाजाच्या तरुणांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना घातला घेराव। सामाजिक न्याय विभागाकडून मराठा समाजाला दिल्या जाणाऱ्या कुणबी प्रमाणपत्राला व्हॅलिडिटी दिली जात नसल्यानं मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक। मुंबईमध्ये पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये विदर्भाला भोपळा मिळाला म्हणत विदर्भवाद्यांचं नागपूरमध्ये बोंबाबोंब आंदोलन। विदर्भाच्या मुद्द्यावर चर्चा न झाल्यानं विदर्भवादी आक्रमक। डिसेंबरपर्यंत मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण होणार। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचं आश्वासन। माणगाव, इंदापूर आणि संगमेश्वरमध्ये महामार्गाच्या कामाला होतोय विलंब। वर्धाच्या पुलगावमध्ये कॉटन मिल आणि मांडवा येथील लँकोच्या जागेवर उद्योग उभारण्याची पालकमंत्री पंकज भोयर यांची मागणी। महसूल मंत्री बावनकुळे यांचे जमीन ताब्यात घेण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश। अंधेरी पश्चिम येथील कांदळवनाच्या कत्तली प्रकरणी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी भेट दिली। अनधिकृत भराव करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे त्यांचे आदेश। महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी हिंगोलीतील सखी वन स्टॉप सेंटरला दिली भेट। सोयी सुविधांची चाकणकर यांनी केली पाहणी। ॲप टॅक्सी रिक्षा चालकांचा संप अखेर मागे। मीटरनं आता प्रति किलोमीटर 32 रुपये भाडं आकारणार। मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा संपावर जाण्याचा इशारा। परिचारिकांच्या संपामुळे आरोग्य व्यवस्था कोलमडली। राज्यातील 45,000 परिचारिका संपामध्ये उतरल्या। रोज 2,000 शस्त्रक्रिया लांबणीवर टाकण्याची वेळ। पुण्यातील शिवाजीनगर, कोथरूडसह जवळपास 30 भागांमध्ये आज पाणी बंद। पर्वती ते SNTT कडे जाणारी पाईपलाईन फुटल्यानं पाणी बंद। दुरुस्तीचं काम सध्या सुरू। सोन्याचे दर पुन्हा 1 लाखाच्या पार। 2 दिवसात सोन्याच्या दरात 2,000 रुपयांची वाढ। सोनं प्रतितोळा 1,01,000 रुपयांवर। चांदीचे दरही वाढले। आजपासून 18 जिल्ह्यांना हवामान खात्याचा येलो आणि ऑरेंज अलर्ट। पाऊस लवकरच जोरदार कमबॅक करण्याची शक्यता। शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे। राज्यामध्ये अनेक भागात पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली। पिकांनी माना टाकल्या। पाऊस न पडल्यास दुबार पेरणीची टांगती तलवार। कर्नाटकमधील अलमट्टी धरणातील पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाल्यानं कोल्हापूर, सांगली, साताऱ्याला पुराचा धोका। सध्या अलमट्टीतील पाणी साठा 100 TMCवर। धुळ्यातील साक्री तालुका वगळता इतर तालुक्यांमध्ये शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत। पेरणीनंतर मशागतीची कामं आटोपली, मात्र अजून सुद्धा पावसाची हजेरी लागत नसल्यानं शेतकरी मात्र चिंतेत। धुळे जिल्ह्यातील 6 मध्यम प्रकल्पांमध्ये 50 पेक्षा कमी जलसाठा। माळशेज घाटातील सनसेट पॉइंटचा नजारा खुलला। हिरवागार नजारा, छोटे मोठे धबधबे, दाट धुकं पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी। आंबेनळी घाटात यंदाही दरड कोसळण्याचं प्रमाण वाढलं। गेल्या 14 दिवसात 4 वेळा दरड कोसळली। आज घाटमार्गावर झालेल्या पावसामुळे पुन्हा दरड कोसळल्यानं वाहनांच्या मोठमोठ्या रांगा।
मुख्यमंत्र्यांच्या आदेशावर मी समाधानी, मात्र पोलीस प्रशासनावर समाधानी नाही. ज्ञानेश्वरी मुंडेंची प्रतिक्रिया. पोलीस अधीक्षक आरोपींना तात्काळ अटक करतील, व्यक्त केली अपेक्षा. विविध मागण्यांसाठी आत्मदहन किंवा विष प्राशन करण्याचा इशारा देणाऱ्यांना बीड पोलीस आता दंड ठोठावणार. बीडच्या पोलीस अधीक्षकांची याबाबतचा निर्णय त्यांनी केला जाहीर. बीडच्या परळीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून बॅनरबाजी, गल्लीबोळात होणाऱ्या भांडणांना कायदेशीर मान्यता मिळाल्यानं सरकारचं अभिनंदन. बॅनरवर मजकूर. पुण्याच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील चितळ हरणे क्वारंटाईन. प्राणी संग्रहालय प्रशासनानं इतर प्राण्यांशी होणारा संपर्क रोखला. जालना जिल्ह्यातील वाहतूक 3 दिवसांसाठी पर्यायी वाहतूक मार्गानं वळवली. शेगावच्या श्री गजानन महाराजांची पायदळ वारी 19 ते 21 जुलै जिल्ह्यात मुक्कामी असल्यानं वाहतुकीमध्ये केले बदल. धाराशिवमध्ये विद्यार्थ्यांना वाटप करण्यासाठी आणलेल्या छत्र्यांवर शिवसेना कार्यकर्त्यांचा डल्ला. विद्यार्थ्यांसोबत फोटो सेशन झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी पळवल्या छत्र्या. पुण्यातील करंजवणी गावात भात लागवडीवेळी 11 ट्रॅक्टर चिखलात अडकले. एका ट्रॅक्टरला बाहेर काढण्यासाठी आणलेले 10 ट्रॅक्टर सुद्धा अडकले. बुलढाणा जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा. शासकीय रक्तपेढीत 2 दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा. रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचं प्रशासनाचं आवाहन. कोल्हापुरात मण्यातून साकारलेल्या अद्भुत कलाकृतींचं प्रदर्शन. वैद्यकीय सेवेसोबत कलेचा समृद्ध वारसा जपणाऱ्या डॉक्टर मेघना कामत यांच्या कलाकृतीचं प्रदर्शन. नांदेडमध्ये देगलूरमधील भाळे गावातील शाळेची भिंत कोसळून विद्यार्थी जखमी. शाळा व्यवस्थापनेच्या दुर्लक्षामुळे 4 विद्यार्थी जखमी. लोणावळ्याजवळचे लोहगड आणि विसापूर किल्ल्यांकडे जाणाऱ्या घाटमार्गावरील रस्त्याची दुरावस्था. किल्ले पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. गडचिरोलीच्या विसोरा गावात शेतकऱ्यांवर अचानक वीज कोसळली. घटनेमध्ये 6 शेतमजूर जखमी. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू. यवतमाळमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. बाजारभावाच्या 5पट मोबदल्यासह केली विविध मागणी. जिल्हाधिकारी मार्फत दिले मुख्यमंत्र्यांना निवेदन. जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील परिचारिका आणि परिचारक बेमुदत संपावर. प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यानं परिचारिका आक्रमक. बुलढाण्यामध्ये विविध मागण्यांसाठी शासकीय नर्सिंग कॉलेजच्या शिक्षकांचं बेमुदत काम बंद आंदोलन. तोंडाला पांढरे रुमाल बांधून कॉलेजच्या शिक्षकांनी वेधले सरकारचे लक्ष. बेळगावमध्ये नुकसान भरपाई म्हणून थेट जिल्हाधिकाऱ्यांचं वाहन जप्त. ठेकेदाराच्या नुकसान भरपाईचे उच्च न्यायालयाचे आदेश. आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यानं वाहन जप्त. सोलापूरमधील मंगळवेढ्यातील भोसे गावात एका तरुणाला बेदम मारहाण. पैशांच्या वादातून तरुणाला टोळक्यांकडून लाठाकाठ्याने मारहाण केल्याची माहिती. विद्यार्थिनी लैंगिक शोषण प्रकरणामध्ये एसआयटी बीडमध्ये तळ ठोकून. एसआयटीकडून 3 दिवसांपासून अनेकांची चौकशी सुरू. प्रकरणातील आरोपींना जामीन मंजूर. भंडारा जिल्ह्यात वाळू माफियांची मुजोरी वाढली. अवैध वाळू उपसा करत असलेले ट्रॅक्टर पकडायला गेलेल्या पोलिसांच्या अंगावरच चालवले ट्रॅक्टर. घटनेत पोलीस गंभीर जखमी. पैशांसाठी वडिलांनीच स्वतःच्या मुलीला विकल्याचा प्रकार नांदेडमध्ये घडला. पत्नीच्या आरोपानंतर नवऱ्यासह एकावर गुन्हा दाखल. जळगावच्या धरणगाव येथील तरुणाकडून तरुणींची फसवणूक. मॅट्रिमोनियल साईटवर तहसीलदार असल्याचं भासवत केली फसवणूक. पीडितेनं केली पोलीस अधीक्षकांकडे तक्रार. 6 महिलांची फसवणूक केल्याची पीडितेची माहिती. भंडाराच्या टोकळी येथे महिलेवर चाकू हल्ला. मैत्रीपूर्ण संबंध न ठेवल्यानं महिलेवर जीवघेणा हल्ला. हल्ल्यात महिला गंभीर जखमी. रत्नागिरीतील चौघांना आरेवारी येथील समुद्रात बुडून त्यांचा मृत्यू. समुद्रात पोहत असताना लाटांचा अंदाज न आल्यानं झाला मृत्यू. सोलापूरमध्ये पतीकडूनच पत्नीची हत्या. घरगुती वादातून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर. चंद्रपूरच्या शेगावामध्ये मुलाकडून वडिलाची हत्या. शेतीच्या वादातून वडिलाची केली हत्या. कुऱ्हाडीनं डोक्यावर वार करत केला खून. अकोल्याच्या तेल्हारामधील मनबदा येथील 5 वर्षीय मुलाचा पाण्याच्या डबक्यात पडून दुर्दैवी मृत्यू. ग्रामपंचायतीनं डबक्याची देखभाल न केल्यानं दुर्घटना घडली असल्याचा गावकऱ्यांचा आरोप.
गोंदियात आमदार परिणय फुकेंच्या ताफ्यातील वाहनाची तरुणाला धडक, तरुणाचा जागीच मृत्यू. परिणय फुके न थांबता तिथूनच निघून गेले, याचं कुटुंबियांना दुःख. पुण्याच्या दौंड तालुक्यातील पाटस तलावामध्ये अज्ञात तरुणाचा आढळला मृतदेह. मृत तरुणाचे दोनही पाय तारेने बांधलेले असल्यानं ही आत्महत्या की हत्या, तपास सुरू. जालन्याच्या MIDC भागात लुटमार करणारी टोळी जेरबंद, 48,000 रुपये किमतीचा मुद्देमाल यामध्ये जप्त. आरोपींवर कामगाराला खंजीर दाखवून लुटण्याचा आरोप. पंढरपूरच्या करमाळा जातेगाव रस्त्यावर पिकअपचा भीषण अपघात, भरधाव पिकअपची वारकऱ्यांच्या पिकअपला धडक. अपघातात 8 ते 10 वारकरी गंभीर जखमी. जळगावच्या नशिराबाद जवळ डंपर आणि दुचाकीचा अपघात, अपघातात तरुण जागीच ठार. मयत हनुमान मंदिरात दर्शनासाठी जात असताना घडला अपघात. भिवंडीमध्ये मुंबईहून नाशिकच्या दिशेनं जाणाऱ्या ट्रकला भीषण आग, चालकानं प्रसंगावधान दाखवल्यानं अनर्थ टळला. जीवितहानी टळली, मात्र संपूर्ण ट्रक जळून खाक. नागपूरमध्ये दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीतील दोघांना पोलिसांकडून अटक, चोरट्यांकडून तब्बल 27 दुचाकी जप्त. छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये मारण्यात आलेल्या 6 नक्षलवाद्यांची ओळख पटली. 6 नक्षलवाद्यांवर एकूण 48 लाखांचं होतं बक्षीस. बेळगावच्या मार्कळे नदीमध्ये एका व्यक्तीची आत्महत्या, छोट्या पुलावरून उडी मारून केली आत्महत्या. पंतप्रधान या आठवड्यात ब्रिटनच्या दौऱ्यावर, द्विपक्षीय व्यापार करारावर सही करणार. दोनही देशांना एकमेकांची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार. पावसाळी अधिवेशनाआधी दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक, अधिवेशनामध्ये कोणते मुद्दे मांडायचे यावर चर्चा. पहलगाम हल्ला, अहमदाबाद विमान दुर्घटनेसह एकूण 8 मुद्द्यांवर होईल चर्चा. बिहारमध्ये वीज मोफत आहे, पण वीज येईल तेव्हाच वीज मोफत मिळेल ना, उत्तर प्रदेशचे ऊर्जा मंत्री आणि भाजप नेत्यांचं वक्तव्य. विजेच्या मुद्द्यावरून बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये राजकारण चांगलंच तापलं. जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांना दुखापत, बिहार बदलाव सभेत आरा इथे किशोर यांच्या बरगड्यांना दुखापत, त्यामुळे किशोर हे भाषण न करताच पाटणामध्ये उपचारासाठी परतले. नोएडातील विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि पोलिसांचा लाठीचार्ज, आंदोलकांवर. शारदा विद्यापीठातील विद्यार्थिनींना मानसिक छळाला कंटाळून केली होती आत्महत्या. उत्तर प्रदेशच्या महोबा रुग्णालय परिसरात डान्स करणं आरोग्य कर्मचाऱ्यांना चांगलंच महागात पडलं. डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर डॉक्टरांनी संबंधित कर्मचाऱ्यांवर केली बदलीची कारवाई. उत्तर प्रदेशमधल्या आझमगडमध्ये आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे, रुग्णालयामध्ये जमिनीवर बसून एका रुग्णावर उपचार घेण्याची वेळ, रुग्णाला जमिनीवरच लावलं ऑक्सिजन सिलेंडर. एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान शनिवारी उड्डाणानंतर अवघ्या 16 मिनिटांनी हैदराबादला परतलं. विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं विमान वैमानिकांना परत आणल्याची माहिती. लखनौच्या इंदिरानगर परिसरात 4 वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी स्कूल व्हॅन चालकाला अटक. आरोपी आरिफ आणि शाळेचा व्यवस्थापक संदीप कुमार यांच्या विरोधात गुन्हा दाखल. उत्तर प्रदेशमधल्या मथुरेत इको कार आणि ट्रकची धडक, अपघातात वडील आणि 2 मुलांसह 6 जणांचा मृत्यू, तर पत्नी आणि मुलगी गंभीर जखमी. भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मसूद अझहर पाकव्याप्त काश्मीरमधील स्कार्डू शहरात दिसल्याची माहिती. जैश-ए मोहम्मदचा प्रमुख सतपारा रोड परिसरात दिसल्यानं पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देत असल्याचा भारताचा आरोप पुन्हा एकदा अधोरेखित. जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा चीनकडून निषेध. बीजिंगमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं नोंदवला निषेध. रशियाचा युक्रेनवर 300हून अधिक ड्रोन आणि क्रूझ क्षेपणास्त्रांनी हल्ला. युक्रेनमधील लष्करी तळांसह अनेक स्थानिक भागांवर केला लक्ष. एकाचा यामध्ये मृत्यू झाल्याचीही माहिती समोर. भारत-पाकिस्तान संघर्षावर ट्रम्प यांचा मोठा दावा. भारत-पाक संघर्षादरम्यान 5 जेट विमानं पाडल्याचं ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमधील एका कार्यक्रमात सांगितलं. पण ही विमानं भारताची होती की पाकिस्तानची, हे मात्र काही त्यांनी स्पष्ट केलं नाही. डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार असल्याच्या चर्चांना व्हाईट हाऊसनं दिला पूर्णविराम. ट्रम्प यांचा पाकिस्तान दौरा अद्याप निश्चित झालेला नाही. व्हाईट हाऊसकडून वृत्ताचं खंडन. साओ पावलोच्या रस्त्यांवर उतरून नागरिकांनी ट्रम्प यांच्या ब्राझीलच्या वस्तूंवर लादलेल्या 50% आयात कराविरोधात नोंदवला निषेध. रस्त्यावर उतरून नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करत केला निषेध. इराणमध्ये जानेवारीपासून आतापर्यंत 14 लाखांहून अधिक अफगाण नागरिकांची हकालपट्टी.
इराण आणि अफगाणिस्तानच्या सीमेवरून दररोज सुमारे 20,000 अफगाण नागरिकांना जबरदस्तीनं पाठवलं जातंय परत. अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमध्ये कार चालकानं गर्दीमध्ये शिरून लोकांना चिरडलं. यामध्ये 10हून अधिक लोक गंभीर जखमी. सध्या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू. भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्यात भारतासाठी अष्टपैलू खेळाडूंची भूमिका महत्त्वाची. अजिंक्य रहाणे यांचा सल्ला. रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर करून उत्तम फलंदाजी, मात्र गोलंदाजीचं काय? अजिंक्य रहाणेचा सवाल. इंग्लंड विरुद्ध सुरू असलेल्या मालिकेतील 6 डावांमध्ये के. एल. राहुलनं 62.50च्या सरासरीनं केल्या 375 धावा. कारकिर्दीतील 10 पैकी 9 शतकं परदेशात झळकावली. 4 भारतीय महिला खेळाडू FIDE विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत हम्पी वैशाली चिनी खेळाडूंशी लढणार. दिव्य हरिका एकमेकांविरोधात लढतील. नीरज चोप्रानं लग्नानंतर पहिल्यांदाच पत्नी हिमानी मोरसोबतचा फोटो केला शेअर. 3ऱ्या ग्रँडस्लॅम विम्बल्डनचा अंतिम सामना पाहण्यासाठी गेले असताना हा फोटो केला शेअर. आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीला BCCI राहणार गैरहजर. 24 जुलैला बांगलादेशच्या ढाकामध्ये बैठकीचं आयोजन. यंदाच्या आशिया कप संदर्भात बैठकीमध्ये होणार निर्णय. वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा. आज आणि 20 जुलैला ऑस्ट्रेलियाविरोधात खेळणार शेवटचे T20 सामने. न्यूझीलंडकडून T20 सामन्यात झिम्बाब्वेचा 8 विकेट्सनं पराभव. कॉन्वेच्या अर्धशतकाच्या जोरावर न्यूझीलंडचा दणदणीत विजय. किंग चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान शाहरुख खान जखमी. डॉक्टरांनी एक महिना विश्रांतीचा सल्ला दिल्यानं शूटिंग पुढे ढकललं. आहान पांडे आणि अनित पट्टाच्या सय्याराची धमाकेदार ओपनिंग. दोघांनी 3 ते 5 कोटी मोबदला घेतल्याची चर्चा. 60 कोटींचं बजेट. पहिल्याच दिवसात 20 कोटींची कमाई. दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल यांनी जाहिरातीसाठी परिधान केलेले महिलांचे कपडे, महिलांचे दागिने. जाहिरात पाहून चाहत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया. चाहत्यांना करावी लागणार अजय देवगणच्या सन ऑफ सरदार 2ची प्रतीक्षा. 25 जुलैला होणार होता हा प्रदर्शित. 1 ऑगस्ट प्रदर्शनाची नवीन तारीख.